मराठी शॉर्टहँड 80 शब्द प्रति मिनिट सुरू. परिच्छेद. प्रस्तुत याचिकेत राज्य सरकारच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने 20/12/2020 रोजी जारी केलेल्या पत्राला आव्हान देण्यात आले आहे. याचिकाकर्त्याला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात देण्यात आली आहे. सदर पत्राच्या आधारे याचिकाकर्त्याच्या एकही निविदेला प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानुसार उत्तरवादी क्रमांक 2 ने मागविलेल्या इतर निविदांमध्ये याचिकाकर्त्याला सहभागी होण्याची परवानगी दिली नाही. जिल्हा परिषदेने सुमारे 10 कामांकरिता निविदा मागविल्या, ज्याला याचिकाकर्त्याने प्रतिसाद देऊन आपला निविदा अर्ज सादर केला, परंतु याचिकाकर्त्याला काळ्या यादीत टाकण्याबाबत राज्य सरकारच्या अनुदेश प्रतीक्षेत असल्याच्या आधारावर सदर निविदा संदर्भात याचिकाकर्त्याचा अर्ज क्रमांक 2020 मुंबई 857690-2 उघडण्यात आला नव्हता. याचिकाकर्त्याला काळ्या यादीत टाकण्याचा कोणताही आदेश पारित झाला नसल्यामुळे त्याला निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणारी प्रस्तुत रीट याचिका ज्यावेळी दाखल करण्यात आली त्यावेळी इतर कामांच्या आर्थिक निविदा उघडल्या गेल्या नव्हत्या. परिच्छेद. याचिकाकर्त्याचे विद्वान वकील श्री बरे यांनी निविदा दस्तऐवजातील संबंधित खंडाकडे आमचे लक्ष वेधले. खंड 15 नुसार जर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले, निविदा प्रक्रियेत सहभाग घेण्यापासून अवरुद्ध करण्यात आले किंवा त्याची नोंदणी रद्द करण्यात आली तर अपात्र ठरेल. अर्जदारास कोणत्याही सरकारी विभाग, सरकारी स्थानिक संस्था किंवा सरकारी उपक्रमांनी आपल्याला काळ्या यादीत टाकलेले नाही असे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. आजपर्यंत काळ्या यादीत टाकण्याचा कोणताही आदेश नसल्यामुळे याचिकाकर्त्याने तसे हमीपत्र दिले आहे. केवळ काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव आहे. या आधारावर याचिकाकर्त्याला निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यापासून रोखले जाऊ शकत नाही. त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ विद्वान वकील यांनी केअरटेक इन्फोटेक लिमिटेड विरुद्ध हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इतर 2018-14 SCC 81 मध्ये प्रकाशित केलेल्या निर्णयावर विश्वास ठेवला. त्यानुसार याचिकाकर्त्याला निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी असे सादर केले. परिच्छेद. उत्तरवादी क्रमांक 2 आणि 3 चे विद्वान वकील श्री सत्यवान यांनी रीट याचिकेला विरोध केला. याचिकाकर्त्याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याने दिनांक 20/12/2020 रोजी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या पत्रानुसार याचिकाकर्ता निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र नाही असे त्यांनी सांगितले. याचिकाकर्त्याच्या विरोधात अंदाजे 3 गुन्हे दाखल होते आणि त्याच कृतीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा परिषदेने याचिकाकर्त्याला प्रतिबंधित करणे समर्थित आहे. दिनांक 7/12/2019 चा शासन निर्णय आणि विशेषतः खंड 2.2, 2.9 आणि 2.15 प्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे. याकडे लक्ष वेधण्यात आले. NG प्रोजेक्ट्स लिमिटेड विरुद्ध विनोद जैन आणि इतर 2020-6 SCC 127 मध्ये प्रकाशित केलेल्या न्यायनिर्णयावर विश्वास ठेवून पुढे सादर केले की अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची न्यायालयाने घाई करू नये. त्यामुळे विद्वान वकिलांनी याचिकाकर्त्याला कोणताही दिलासा देता येणार नाही असे सादर केले. परिच्छेद.
पक्षकारांच्या विद्वान वकिलांचे म्हणणे ऐकल्यावर आणि कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की आजपर्यंत याचिकाकर्त्याविरोधात त्याला काळ्या यादीत टाकण्याचा कोणताही आदेश पारित झालेला नाही हे निर्विवाद आहे. याचिकाकर्त्याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया संबंधित प्राधिकाऱ्याच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 7/12/2019 शासन निर्णयावर विश्वास ठेवण्यात आला. योग्य प्रकारच्या काळ्या यादीत टाकण्याची कारवाई समर्थित ठरू शकते. या विधानाशी कोणताही वाद असू शकत नाही, परंतु काळ्या यादीत टाकण्याचा आदेश असल्याशिवाय बोलीदाराला निविदा प्रक्रियेत विनाअडथळा सहभागी होण्याचा हक्क आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यापासून त्याला काळ्या यादीत टाकण्याचा बंदी घालण्याचा आदेश त्याच्याविरुद्ध पारित झालेला नाही, अशी हमी देणारे लेखी प्रतिज्ञापत्र बोलीदाराला सादर करावे लागेल. यावरून अशी पूर्वकल्पना येते की काळ्या यादीत टाकण्याचा आदेश अस्तित्वात आहे. हाती असलेले प्रकरण त्या प्रकारचे नाही. जिल्हा परिषदेच्या म्हणण्यानुसार सुद्धा याचिकाकर्त्याला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. स्टॉप.